रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। येत्या काळात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। महापालिकेचा 5 वर्षांचा कालावधी आणि प्रशासकाचे 3 वर्ष असे 8 वर्ष झालेत। या काळात अनेक नवे कार्यकर्तेही तयार झालेत। भाजपाच्या विद्यमान जागा कायम ठेवल्या जातील। सरसकट कुणालाही उमेदवारी मिळणार नाही। सर्व्हे आणि विनिंग मेरिट पाहूनच उमेदवारी देण्यात येईल असं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले। दरम्यान आमदार सुधीर दादा हे नाराज नाहीत, ते सदा प्रसन्न असतात। जर असं काही असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गेल्यानंतर पूर्ण संपेल। महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापत असताना भाजपमध्ये खदखद उफाळून आली होती। महापालिका क्षेत्रात 6 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कुणाला, असा सवाल आमदार सुधीर गाडगीळ यांनी उघडपणे करत नाराजी व्यक्त केली होती। याबाबत पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी सकाळी आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यानंतर आमदार गाडगीळ पालकमंत्री पाटील यांच्यासोबत कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। पालकमंत्री पाटील म्हणाले, मी स्वतः आमदार गाडगीळ यांच्याशी चर्चा केली आहे। मी असं कुठेही 22 जागा त्यांना देणार असल्याचं म्हटलं नव्हतं। त्याबाबत कुठलाही व्हिडिओ क्लिप काढून दाखवावी। जयश्रीताई पाटील यांचं म्हणणं असं होतं की आमचे काँग्रेसचे 22 नगरसेवक होते, त्यानुसार आम्हाला 22 उमेदवारी द्या। जयश्री वहिनींना असं म्हटलं होतं की तुमच्याबरोबर 6 नगरसेवक आलेत, 22 उमेदवार काय 24 पण देऊ, पण एकदा आरक्षण पडू दे, सर्वेक्षण होऊ दे, कुणाकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत ते कळू देत। कदाचित तुमचे 6 हे 4ही पण करावे लागतील, 22च्या 24 पण करता येतील। जयश्री वहिनींना 22 जागा देणार असं मी कुठं म्हटलेलं नाही। त्यांची अपेक्षा असणार आहे, त्यात चुकीचं काय आहे असंही त्यांनी सांगितलं। पलूस तालुक्यातील हजारवाडी येथे तासगाव भिलवडी मार्गावर टँकर आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात तासगाव येथील 2 तरुण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय। सदरचा अपघात हा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला। अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालाय। अधिक आनंदा शिंदे आणि ॲडव्होकेट ओंकार बंडूपंत हिंगमिरे असं ठार झालेल्याचं नाव असून चालक आशुतोष जाधव हा गंभीर जखमी झालाय। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत अधिक शिंदे, ओंकार हिमगिरे आणि आशुतोष जाधव हे 3घे जण बोरगावहून भिलवडी स्टेशनकडे येत होते। हजारवाडी येथील HP गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दूध टँकरला जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। चालक आशुतोष विठ्ठल जाधव यांची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय। अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। उपअधीक्षक अशोक भवड यांनी अपघातस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली। अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अतिवृष्टी, सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला गेलाय। बँका, पतसंस्था, खासगी सावकारांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावलाय। आधीच नैसर्गिक संकट, त्यात कर्ज वसुलीचा तगादा, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तातडीने कर्ज वसुली स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे। यांसह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून हजारो शेतकरी सहभागी झाले होते। 7/12 कोरा झालाच पाहिजे, कर्जवसुली स्थगिती मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर शेतकऱ्यांनी दणाणून सोडला। पुढे बोलताना माजी खासदार पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। खरीप हंगाम वाया गेलाय, द्राक्ष शेतीला फटका बसलाय, फळे, भाजीपाला या शेतीचीही उद्ध्वस्त झाली आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, हीच वेळ आहे सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा।
त्यांचा 7/12 कोरा करावा अशी मागणी करत माजी खासदार पाटील म्हणाले की शेती पिकाचं नुकसान होऊनही शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला जातोय, अशा अनेक तक्रारी येतात. शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये असंही संजय काका पाटील यांनी म्हटलंय. यावेळी संजय काका पाटील, प्रभाकर पाटील, चंद्रकांत कदम, प्रमोद शेंडगे, दिग्विजय पाटील, सुखदेव पाटील, गजानन कुल्लोळी, सुनील पाटील, विक्रम पाटील, सुनील जाधव, महादेव पाटील, नितीन पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले. तासगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. या प्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष हा व्यक्तिनिष्ठ नव्हे तर विचारनिष्ठ पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा अडवाणी, अटलजी किंवा मोदीजींचा पक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा आणि देशहिताच्या विचाराचा पक्ष आहे. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच सामाजिक बदलाची क्रांती घडवली. त्यांच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात आले. कोट्यावधी घरांना गॅस आणि शौचालय सुविधा उपलब्ध करून दिल्या. कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचा भारताशी पूर्ण एकात्म संबंध प्रस्थापित केला. पुढे म्हणाले, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असून 2030 पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. देशहित, विकास आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करणं हेच आमचं हिंदुत्व असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याने तासगाव तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बळकटीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जाते. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, वैभव पाटील, संग्राम देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. भाजप शहर जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, सदस्य निवड झालेल्यांची यादी आहे. त्यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे. प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या समर्थकांना सरचिटणीस, उपाध्यक्ष पदावर संधी मिळालेली नाही. या गटाची सदस्य पदावर बोळवण करण्यात आली आहे. जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील समर्थकांना डावलल्याचं दिसतंय. महापालिका क्षेत्रांतर्गत भाजपमध्ये आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार नितीन शिंदे तसेच जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे प्रमुख नेते आहेत. भाजप शहर जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी सदस्यांची यादी पाहता आमदार खाडे व आमदार गाडगीळ यांचं वर्चस्व आहे. पृथ्वीराज पवार, दिनकर पाटील समर्थकांना सरचिटणीस, उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. या दोन्ही नेत्यांचे आमदार गाडगीळ यांच्याशी सख्य आहे. 5 सरचिटणीस आणि 8 उपाध्यक्षांमध्ये शेखर इनामदार समर्थकांना संधी मिळालेली नाही. 9 चिटणीसांच्या यादीत इनामदार समर्थक श्रीकांत वाघमोडे यांचा 9व्या क्रमांकावर समावेश आहे. कोषाध्यक्षपदी धनेश कातगडे यांची फेरनिवड झाली आहे. ते इनामदार समर्थक आहेत. शहर जिल्हा कार्यकारिणीत 73 सदस्य आहेत. त्यामध्ये इनामदार समर्थक पृथ्वीराज पाटील, अमित गडदे यांच्यासह एकूण 8 सदस्यांचा समावेश आहे. युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, उसाला प्रतिटन 3,751 रुपये दर द्या, अन्यथा धुराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उदगीर कारखान्याला निवेदन दिलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय. उसाला प्रतिटन 3,750 रुपये दर मिळालाच पाहिजे. ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणांनी परिसर आणून सोडण्यात आलाय. त्यानंतर उदगीर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आलंय. आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, ऊसाचा उत्पादन खर्च वाढलाय. वीज बिल, पाणीपट्टी, मजुरी, कीटकनाशके, डिझेल आदींचे दर वाढले. त्यातच ऊसाचे उत्पादनही घटले. त्यात FRP मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे यंदा प्रति टन किमान 3,751 रुपये दर मिळाला पाहिजे. अनेक कारखान्यात ऊसाच्या वजनात ही काटामारी होतीये. रिकव्हरीमध्येही चोरी केली जाते, ती थांबली पाहिजे. एकंदरीतच ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर दार असा भाव मिळालाच पाहिजे. अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, तोडणी, मजुरी करतात, तीही थांबली पाहिजे. यासाठी संघर्ष सुरू आहे. यावेळी निशिकांत पोद्दार, अनिल पाटील, सुभाष पाटील, राजेश माने, उत्तम चंदन शिवे, चंद्रकांत पाटील, बबन सावंत,
सागर पाटील, तानाजी धनवडे, संताजी जगताप, लक्ष्मण सावंत, विजय यादव, प्रदीप लाड, विजय रेंदाळकर, बाळासो खरमाटे, सोपान बनसोडे, महादेव पाटील, गोरखचंदन शिवे, ज्ञानदेव पाटील, अधिक यादव, महादेव दीक्षित, सुरेश पाटील, किशोर पार्लेकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. विविध परिसरातून मोटारसायकली चोरणाऱ्या सराई चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. या चोरट्याकडून चोरीतील 3 दुचाकींसह 1,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार गणेश अंकुश बंडगर याला अटक केली आहे. महापालिका परिसरातील चोरी आणि घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली, त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्वतंत्र पथकाची तयारी केली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि पोलीस अंमलदार योगेश पाटील, संदीप कोळी, योगेश सटाले यांना बायपास पुलानजीक एक जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने परिसरात सापळा लावला. काही वेळात तिथे एक युवक दुचाकीवरून येऊन थांबला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस तपासात संशयित गणेश बंडगर यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सांगली शहर पोलीस ठाण्यात बंडगर विरोधात 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या 3 दुचाकी हस्तगत केल्या. तपास अंमलदार अनंत बंडकर करत आहेत. जिल्हा पोलीस दलातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सर्व पोलीस ठाणे उपविभागीय कार्यक्षेत्रात रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन अभिवादन करण्यात आले. पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष निरीक्षक रुपाली बोबडे तसेच जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संजय मोरे, सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा स्तरावर सर्व पोलीस ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात वॉक फॉर युनिटी, रन फॉर युनिटी आणि राष्ट्रीय एकता दिवस शपथ बँड डिस्प्ले अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जिल्ह्यातील 163 पोलीस अधिकारी आणि सोबतच 1,252 पोलीस अंमलदार आणि 2,659 नागरिक, शालेय महाविद्यालयीन युवक, खेळाडू, माजी सैनिक आदींनी सहभाग नोंदवला. पोलीस अधीक्षक घुगे यांनी सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. समाजात एकात्मता वाढीस लागण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाचे तयार असलेले शिल्प ताबडतोब बसवावे, अन्यथा 4 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तमाम शिवभक्तांसमवेत निदर्शने करू असा इशारा हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले, प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी 23 वर्षांपासून लढा सुरू आहे. सरकारने अतिक्रमण हटवले, गडावर अफजल खान वधाचे शिल्प बसवावे अशी मागणी आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिल्प तयार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वन मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही शिल्प बसवण्यास टाळाटाळ केली जाते. शिवभक्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. या निषेधार्थ येत्या 4 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलन आणि शिवभक्तांना सोबत घेऊन निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव म्हणाले, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सातारा येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे. यावेळी मनोज साळुंके, प्रसाद रिसवडे यांनी मनोगत व्यक्त केलं. मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, शहर उपाध्यक्ष अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरविंद एतनाळे, अरुण वाघमोडे, प्रेम देसाई, सुजित पाटील, अनिकेत आरुंबळे आदी जण पदाधिकारी उपस्थित होते.